कोल्हापूर शहरात मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 19 फेब्रुवारी सकाळी 11 या कालावधीत शहर वाहतूक नियंत्रण शाखा तसेच जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत एकूण 409 वाहन चालकांवर कारवाई करत 3,49,950 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। या मोहिमेत तिब्बल सीट वाहने चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, म्युझिकल आणि कर्णकर्कश हॉर्न, प्रवेशबंद मार्गातून वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वाहनांमध्ये बेकायदेशीर मॉडिफिकेशन, परवाना जवळ न बाळगणे, परवाना नसणे, अल्पवयीन वाहन चालकांचे पालक तसेच इतर विविध उल्लंघनांवर कारवाई करण्यात आली। याशिवाय डुप्लिकेट लायसन आणि कर्णकर्कश हॉर्न असलेली सुमारे 32 वाहने ताब्यात घेऊन सायलेन्सर आणि हॉर्न काढून दंडात्मक कारवाई करण्यात आली। ही विशेष कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि त्यांच्या पथकाने प्रभावीपणे राबवली। नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असंही आवाहन यावेळी करण्यात आलं।